सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय आणि अशातच रायगड जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाज बांधव देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर जागरूक होत त्यांनी लढा उभारलाय। आज रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा शिवसेना नेते दिलीप भोईर उर्फ छोटम शेट यांच्या नेतृत्वात आरक्षण बचावासाठी अलिबागच्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला। यावेळी अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा, वंजारी आणि धनगर अथवा अन्य समाजाचा समावेश करू नये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गात सध्या समाविष्ट असलेल्या जाती जमातींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही जाती जमातींना आरक्षण देऊ नये, अन्यथा राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिलीप भोईर यांनी दिलाय। एसटी समाजाचं नेतृत्व आपण करावं म्हणून आपण दिलेले जे मला जे अधिकार होते त्या अधिकार हे करून त्यांना दिलं जातं। आमच्यातलं देऊ नये। आम्हाला 7% आरक्षण आहे ना, आम्ही त्याच्यातही हॅपी आहोत। आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो। कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही। आज आमचा कोळी आदिवासी ठाकूर समाज कातकरी समाज एकत्रित जे महाराष्ट्रात पाहतोय आम्ही, ते धनगर समाज असेल किंवा बंजारी समाज असेल, आम्हाला दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक 7% आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये घुसखोरी करू पाहतोय। यासाठी आज आमचा सर्व आदिवासी बांधव आणि सर्वच कोळी समाज किंवा ठाकूर समाज एकत्रित रस्त्यावरती उतरलेला आहे। आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, कारण पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहत असताना कुठेतरी राजकीय लोकांनी आपली पोळी भाजण्यासाठी जर त्यांना दुजोरा देत असतील आणि जर तशा पद्धतीने जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आम्हाला दिलेलं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये जर कोणाला जर घुसखोरी करून पाहत असेल, तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन असणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।